संघाचे संघमालक सुद्धा आहेत आणि फुल एन्जॉय करताना आपण पाहतोय संपूर्ण वडगर संघाची पाठीराखी आणि प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक वडगर गावाचं व्यक्तिमत्व. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून संतोष हा गोलंदाज सज्ज होतोय. 40+ चा खेळाडू आहे आणि या खेळाडून सुद्धा एका चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केलेल्या पहिल्या षटकामध्ये मारा करताना. समोर स्ट्राईकला फलंदाज असेल अंडर 19 म्हणजे तो जिग्नेश तन्मय हा सलामीचा फलंदाज आहे आणि नॉनस्ट्राईकला पाहतोय आपण जय पाटील. ही जोडी खेळपट्टीवर आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. संतोष हाताळण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावले गेले हे पाहू शकता आपण. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅकवर्ड पॉईंट थोडा डीप मध्ये आहे. जवळपास कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आणि मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक कल्पेच्या स्वरूपात आपण पाहतोय. ऑनसाईडकडे जर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं इथं मात्र फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक जर पाहिला आपण तर निश्चित वाईडीस डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर अशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं आणि त्याच प्रकारे इथं मात्र गोलंदाजी करेल काय संतोष. सूर्याची चमकदार किरण आहे आणि यानंतर मात्र आग निश्चित ओकणार आहे मैदानामध्ये. सूर्य टेम्परेचर जर पाहिलं आपण काल सुद्धा 41च्या जवळपास होता आणि अजून 2 ते 3 दिवस हाच टेम्परेचर वाढण्याची शक्यता आहे. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय आजच्या दिवसातला पहिला सामना आणि पहिला चेंडू राईट ऑफ द विकेट छोटासा रनअप पूर्ण करताना पाहतोय आपण गोलंदाज संतोष. पहिला चेंडू सुरेख फटका मिड ऑफ क्लिअर. कल्पेश मात्र चेंडू मागे धावतोय फक्त चेंडू आणण्यासाठी आणि पहिल्या चेंडूवर आलाय हा एक चौकार. जवळपास अजय पाहिला पण हॅपट्रिक चेंडू होता आणि सहज चेंडूला मात्र मिड ऑफ च्या वरतून खेळून काढलंय आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय. आत्मविश्वास वाढणार हा फटका होता तन्मय यांचा आणि पहिल्या चेंडूवर मात्र चौकाराने सुरुवात करतोय. दमदार सुरुवात पाहतोय आपण तन्मयच्या माध्यमातून. सफल झालाय हुकचा चांगला फटका. यावेळेस पाहता बॅकवर्ड स्कूल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. आलाय हा दमदार अजून एक चौकार. पहिल्या 2 चेंडूवर लागोपाठ 2 चौकार. नेत्रदीपक कामगिरी करताना पाहतोय आपण तन्मय अंडर 9चा हा खेळाडू आहे आणि काय झकास फटकेबाजी करतोय. लागोपाठ 2 चेंडूवर 2 अप्रतिम चौकार आणि संघात धावसंख्या मात्र 8 बिनबाद. एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण मिथाली एंटरप्राइजेस या संघाची. दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. गोलंदाज वापसी करावी लागली तर मात्र संतोष याला फिरकीचा मारा पाहतोय आपण. संतोष सज्ज होताना याच पात्र पंच केलंय. फटका फटलाय का पाहते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला फलंदाज बाद होतोय. खूप मोठा रोल असतोय आणि तो जिथं मात्र फटकेबाजी करण्यासाठी सज्ज असेल. संतोष चांगली वापसी करताना याच पात्र परत बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण अचूक टप्प्यावरचा हा चेंडू होता. बीट झालाय फलंदाज आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. पहिल्या 2 चेंडूवर 2 बाउंड्री त्यानंतर मात्र कमबॅक वापसी छान करतोय गोलंदाज संतोष. 1 बाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर.
याच पात्राचा फटका परत पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये खूप मेहनत करावी लागेल पण चेंडू मात्र बॅकवर्ड स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय आलंय या षटकातला हा तिसरा चौकार. तर पाहतो आपण लक्ष्य एंटरप्राइजेस संघाचे सर्व संघ मालक किशोरदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्याचं संघ इथं मात्र थोडंसं पहिल्या षटकामध्ये पाहतो की आपण धावा जास्त खर्च केले विकेट जरी प्राप्त झाला असेल पण अजय मी तर म्हणेन की 4-5 षटकामध्ये विकेटला फारसा महत्व नसते धावा किती आल्या त्याला महत्व आहे. इथं मात्र पाहतोय आपण की तब्बल 12 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. एक जबरदस्त परत एक शॉट पाहायला मिळालं जय पाटीलच्या बॅटमधून खातं उघडते तो चौकाराने. फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न लाईन कुठे हे चेक करतील इथं मात्र पाहतोय की आपण वाईट आणि यष्टीची इथं असं पाहायला मिळालं. हा चेंडू परत टाकावा लागेल पण एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय या चेंडूवर. कालच्या दिवसाची आठवण झाली. काल ज्या प्रकारे सर्वोत्कृष्ट यष्टीचित केलं होतं जीत पाटील यांनी अप्रतिम तो विकेट होता आणि इथं मात्र एका चांगला परत यष्टी रक्षणाची भूमिका पाहायला मिळाली. दुसरा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या पाहतोय आपण 12 2 बाद सलामी जोडी आता मात्र खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास केलेला आहे. जे नियम आहेत 40+ फलंदाज असेल पाहतोय आपण कारण की पहिले षटक प्रगतीपथावर आहे आणि 40+ फलंदाज असेल. संगनायक योगेश खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण धावसंख्या जर पहिले आपण 12 आहे 13 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या चांगली आहे परंतु ही जर सरासरी कायम राहिली तर हा संघ जवळपास 60 किंवा 65 पर्यंत मजल मारू शकते. ज्या प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली पण विसरून चालता येणार नाही. लक्ष्य एंटरप्राइज संघाकडे खास ज्यांनी कालच्या दिवसामध्ये भन्नाट कामगिरी केली तो दर्शन पाटील एक मोठं नाव सातत्याने आपण या खेळाडूला पाहतोय तालुका क्रिकेटमध्ये. मग व्यावसायिक क्रिकेट जरी पाहिलं तर या खेळाडूचं खूप मोठं नाव आहे आणि वडगड संघामध्ये बरेचसे असे काही खेळाडू आहेत जे सातत्याने आउट ऑफ भिवंडी व्यावसायिक क्रिकेटमध्ये अग्रेसर आहेत. त्यामधून एक पाहतोय आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये दर्शन पाटील नो डाऊट. आता मात्र अभि पाटील सुद्धा एक खूप मोठं नाव आहे. जर पाहिलं आपण मिताली एंटरप्राइजेस संघाकडे 2 बाद 13 अंतिम षटक चेंडू असेल या पहिल्या षटकातला पाहतोय आपण राईट आर्म ओव्हर द विकेट. छोटं रन पूर्ण करताना गोलंदाज संतोष समोर खेळण्यासाठी योगेश संगनायक पाहतोय आपण मिताली एंटरप्राइजेस संघाचा राईट आर्म ओव्हर द विकेट तो क्षेत्ररक्षण कायम. याच पात्र हा फटका चांगला आहे पण फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण योगेशाला. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण आता मात्र 13 धावा आहेत आणि त्यासाठी 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र मिताली एंटरप्राइज संघाचा हुकमी एक्का म्हणजे ट्रम्प कार्ड अभि पाटील खेळपट्टीकडे रवाना होताना आणि दर्शनाने सांगितलं की ज्यांचं या संघाच्या माध्यमातून आमचं प्रतिस्पर्धी संघावर जो फोकस असेल तो म्हणजे अभि पाटील या खेळाडूवर आणि दोन्ही हाय क्वालिटीचे खेळाडू पाहतोय आपण. कालच्या सामन्यामध्ये जर पाहिलं आपण नयन यांची चांगली बॅटिंग पाहिली होती. 23 धावाची एक चांगली छोटीशी खवण आपण एक सुरेख खेळी साकारली होती नयन यांनी. तर इथं मात्र व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण दर्शन.
आता मात्र फाईट पाहायला मिळेल. एकीकडे अभि तर दुसरीकडे पाहतोय आपण दर्शन. काल ज्या प्रकारे जीत आणि दर्शनमध्ये एक छोटंसं कवणं द्वंद्व पाहायला मिळालं होतं आणि दोन्ही खेळाडूंना एकमेकांविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. फक्त 2-2 चेंडूचा सामना केला होता. आता मात्र अभि कशा प्रकारे उत्तर देईल तर मात्र दर्शन या गोलंदाजाला चांगला चेंडू होता. तेवढा छानसा फटका पाहतोय आपण. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलंय पॉइंट क्षेत्राकडे. तोपर्यंत मात्र संधी होती सहज एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय अभि. व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघात धावसंख्या मात्र 3-14. 5 षटकाचा सामना आहे. यानंतर मानस इंटरप्राइजेस संघाचा संगणक आणि तने इंटरप्राइजेस संघाचा संगणक आपण सुद्धा सज्ज राहायचंय. यस दोन्ही संघादरम्यान मात्र नंबर 1 साठी फाईट पाहायला मिळेल. बी या ग्रुपचा तो सामना असेल. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. यस पाहता टर्न केले चेंडूला पाहतो हवं त्या मिड विकेट क्षेत्राकडे. खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन पण बॅकअप चांगलं आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. नयन व्यक्तिगत मला वाटतं की नयन आपलं खातं उघडतोय या 2 धावेंनी आणि संघात धावसंख्या आता मात्र 3-16. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा खर्च करतोय दर्शन. जर मिताली इंटरप्राइजेस संघाला सामना जिंकायचा असेल तर निश्चित 60 किंवा 65चा आकडा डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. याच पता चांगला चेंडू होता. फ्रंट फुटल्यावर मात्र आडव्याटणी खेळण्याचा प्रयत्न. बीट होतोय फलंदाज आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. चांगली बॉलिंग या षटकामध्ये पाहतोय आपण दर्शनच्या माध्यमातून. संगणक आहेत स्वतः लक्ष एंटरप्राइज संघाचा. किशोर पाटील दादांचा संघ पाहतोय आपण. स्वतः व्यासपीठावर आहेत. संघ मालक पाहतोय आपण लक्ष एंटरप्राइज संघाचे संघ मालक आणि दर्शन सज्ज होताना परत पाहतोय आपण की मंकी विकेट बंद आहे. काल अनाउन्स केली होती आपण. फक्त वॉर्निंग दिली जाईल. काल नियमामध्ये आपण हे डिक्लेअर केलं होतं दर्शन की पहिले कॉल आणि सातत्याने जर फलंदाज समोर जात असेल मग त्यानंतर मात्र पंच वॉर्न करतील त्यांना. सुभाष पाटील सर पाहतोय आपण. खूप मोठं नाव आहे आणि स्कोरलेग पंचाच्या भूमिकेमध्ये इथे मात्र पाहतोय आपण सुरेश गरज सर. पहिली सूचना देताना इथं मात्र अभि याला पंच सुभाष पाटील सर. चांगला चेंडू अंदरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. छोट्या बॅकलीचा वापर केला होता. दुसऱ्या धावेची मागणी दोघांत ठरेल काय तालमेल पाहायला मिळत नाही आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. नाही ना फलंदाज धावबाद. चौथ्या विकेटचं पतन पाहतोय आपण. धावचीच्या स्वरूपात नयन मात्र बाद झालाय आणि आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. भावेश चांगलं षटक आतापर्यंत दर्शनच्या माध्यमातून पाहतोय आपण. एक सुरेख बॉलिंग अटॅक इथं मात्र पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये 13 3 गडी बाद आणि आतापर्यंत एक चांगली बॉलिंग दर्शनच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त जर पाहिला आपण 3 धावा खर्च करतोय आणि एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात या षटकामध्ये बाद झालाय. मानस इंटरप्राइजेस संघाचा संगणक आणि तने इंटरप्राइजेस संघाचा संगणक आपण सुद्धा तयारीत राहायचं आहे कारण की या 5 षटकानंतर आपला सर्वप्रथम टॉस होईल पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन पाहतोय आपण अभि पाटील यांच्यासाठी. ऑनसाईडकडे मजबूत याच पाता फटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये. बॅकवर्ड स्कोरली बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाईल. इशारा काही पाहायचा आहे. आणि हा आलाय चौकार. धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र 21 21 लॉस ऑफ 4 विकेट्स. 5 षटकाचा सामना आहे आणि दुसरे षटक आहे म्हणजे अजय इथून तुम्हाला फक्त नवीन चेंडू मिळेल. बरोबर ना शेट.
अवीच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार होता. अतिशय चांगला सुरेख फटका पाहिला आपण ऑनसेटकडे आणि कुठल्या प्रकारची संधी नव्हती क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमा पार. एक सुरेख चौकार इथे मात्र वसूल करतोय अविनाश पाटील. तर पाहतोय आपण शेवटचा चेंडू असेल दर्शन पाटील यांचं आणि या शेवटच्या चेंडूवर विकेट की मात्र अवी स्ट्राईक रोटेट करून पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहतोय आपण कारण की आता विकुलेलं क्षेत्ररक्षण आहे कारण की पॉवर प्लेचं षटक नाही आहे. पॉईंट सोबत पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आणि शॉर्ट थर्डमॅन फायनल सर्कलच्या आतमध्ये. बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक सीमेरेषेवर तैनात. चांगला चेंडू होता बॅकफुटला जाऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वेगाला इथं मात्र बीट होतोय आणि षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला आपण 10.50 ची सरासरी इथं मात्र पार केलेली आहे आणि 4/21 असं समीकरण पाहतोय आपण. छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे. तर बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून आणि योग्य निर्णय अजय मी तर म्हणेन कारण की तुमच्याजवळ अजून खेळपट्टीवर अविनाश आहे आणि त्या बॅटिंग पॉवर प्लेचं संधीचं सोनं करेल काय. कधी कधी आपण पाहतोय की मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट जो IPL असतो बॅटिंग पॉवर मध्ये घेताना मात्र कधी कधी धोका पण निर्माण होऊ शकतो. पण इथे मात्र अवी नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईकला फलंदाज भावेश. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.50 ची सरासरी म्हणजे 21 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन पाहतोय आपण व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी तो पण बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण सज्ज होताना. अनमोल कामगिरी करावी लागेल. एक चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण. काल अनमोल यांनी बॅटिंग मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स केलं होतं. वेलकम प्रमोद दादा यांचं आगमन झालेलं आहे. संघाचं सपोर्ट थांबलं असेल पण आयोजकामध्ये खूप लाखमोलाचं सहकार्य नेहमीच प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला मिळतोय. वेलकम दादा, स्वागत आहे आपल्या व्यासपीठावर. अनमोल सज्ज होताना कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं मारा करण्यासाठी समोर फलंदाज असेल तो भावेश. बॅटिंग पॉवर प्ले आता मात्र 3 खेळाडू पाहतोय आपण बाउंड्री लाईनवर असेल. पहिला चेंडू फोर्सिंग फटका पाहतोय आपण. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेट एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट धावसंख्येत भर पडते धावसंख्या 22 आणि आता मात्र 5 चेंडूचा सामना जर अवी करेल तर मात्र या षटकामध्ये धावा बनणार हे निश्चित कारण की बॅटिंग पॉवर प्लेचा हा षटक आपण पाहतोय. वर्ग प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि या शेवटचा दिवस पाहतोय आपण. पहिलं सत्र पाहतोय आणि पहिल्या सत्रातला पहिला सामना दोन्ही संघासाठी खूप मौल्यवान सामना आहे. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न फटका फटलाय का पाहिजे झेल होईल की नाही पण प्रयत्न केले गेले नाही कारण की तोपर्यंत मात्र एक सिंगल आणि तुम्हाला प्रयत्न करावे लागतील जर चांगल्या फलंदाजाला बाद करायचं असेल तर. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल अविनाश पूर्ण करतोय. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 23 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 षटक प्रगती पथावर असताना बॅटिंग पॉवर प्लेचा हा षटक आहे. अजून एकही षटकार आतापर्यंत आपण या इनिंग मध्ये पाहिला नाही. कोण मारेल षटकार, तो आगाज कोण करेल. 4 चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आपण पाहतोय. चांगला चेंडू होता परत एक यांचा अनमोल हा चेंडू होता आणि अजय 4 चौकार जर पाहिला पण पहिल्याच षटकातल्या पहिल्या 2 चेंडू 2 बाउंड्री आले त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय अप्रतिम. अनमोल यांचं सुरेख हा षटक पाहतोय आपण. बॅटिंग पॉवर प्लेचे षटक आहे पण काय अफलातून कामगिरी करताना या षटकामध्ये याच पत्र ड्राईव्ह करायचं होतं. मोठी कर्ड थर्मॅनकडे चांगलं क्षेत्ररक्षण. थोडीशी चुकी झाली असेल चेंडू निघून गेला असता पण तशी चुकी झाली नाही. तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते धावसंख्या 24 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम षटक आतापर्यंत. कौतुक जेवढं करावं तेवढं कम आहे अनमोल यांचं. अनमोल गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी या षटकामध्ये.
तर मात्र येणाऱ्या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करेल काय, तर मात्र अविनाश पाटील अजून खेळपट्टीवर थांबलेलं आहे, पण आक्रमक रूप त्यांनी धारण केले नाहीये. करावं लागेल, कारण की तिसरे षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या इथं मात्र खूप कमी आहे. 4-24 अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण मिताली इंटरप्राइजेस संघाची. याच पात्र हा पुलचा फटका चांगला आहे, स्क्युअरली बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल, सीमा पार आलाय. या चेंडू हा चौकार. आता मात्र लक्ष्य एंटरप्राइज संघाचे सर्व संघ मालक आदरणीय किशोरदादा पाटील यांच्याकडून त्यांच्या संघातल्या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. जर आपण अवी पाटील यांचं विकेट घेत आहेत तर तब्बल त्या विकेटसाठी तुम्हाला 500 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. विकेट जर प्राप्त केला अविनाश पाटील यांचा कुठल्याही गोलंदाजांनी तर त्या विकेटसाठी तर अविन यांनी चौका जरी मारला तरी 500 रुपये दीपक पाटील यांच्याकडून आणि नंदकुमार साहेब यांच्याकडून विकेटसाठी 1000 रुपये. क्या बात आहे, म्हणजे एका विकेटसाठी 2000 रुपये. अवीची विकेट किती महत्वपूर्ण आहे, एक चौका जरी मारला तरी 500 रुपये. याच पात्र कट केलंय, बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरतून हवेत होता. एका क्षणी असं वाटलं होतं की जेल होईल काय. प्रयत्न खूप चांगला केला होता. अप्रतिम बॉलिंग पाहिली आपण निजित अजय. ज्या प्रकारे बॅटिंग पॉवर प्ले तर फक्त एक चेंडूचा अपो जर वगळला आपण फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण धावफल करू तर मात्र 29. तर ड्रिंक टॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण, छोटासा ब्रेक घेऊ, तोपर्यंत ऐकूया डीजीच्या माध्यमातून मधुर संगीत. मी तर म्हणेन की जो निर्णय स्वीकारला होता लक्ष्य एंटरप्राइज संघाच्या संगणकांनी तो इथं जर पहिला पण योग्य वाटतोय, कारण की 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण 10च्या आतमध्ये रोखलेले आहे आणि आघाडीचे 4 फलंदाज बाद झालेले आहे. अवी अजून खेळपट्टीवर आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून मात्र जर 25-30 धावा जमा केल्या तर 60चा आकडा एकटा फाईट करण्यासाठी पुरेसा होईल. निश्चित डोंगे गावाचे समाजसेवक आदरणीय गणेश भगत साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दादा, आपलं सर्वप्रथम वडगर प्रीमियर लीग 20-22 या दुसऱ्या दिवसामध्ये आयोजकाच्या माध्यमातून मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. निश्चित डोंगे कालवार वडगर या परिसरातील आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक यांना मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. रिवर्सचा फटका चांगला आहे, खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, सीमा पार आलाय. या चेंडूवर हा दमदार चौकार.
म्हणजे निश्चित मला वाटतं की दोघांनी एकदा आपण एक स्पर्धा कव्हरेज केली होती तेव्हा मी हे शब्द सांगितलं होतं, हा विकेट फक्त आपण बॉलरला न देता विकेट किपरला द्यायचं आहे. तुमचं एक मजेशीर गंमत आली ती रिप्लाय दिलं की BCIला भाग पाडावं लागेल. ज्या प्रकारे झेल पाहिला आपण चेतनच्या माध्यमातून आणि या झेलसाठी चेतनला रोख रक्कम 500 रुपये इथं मात्र पाहतोय आपण आदरणीय किशोरदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल. आणि क्रिकेटचा सूत्र आहे पकडा झेल जिंका सामना. तो सूत्र जर तुम्ही तुमच्या मनात ठेवलं ना मात्र कुठलाही सामना तुम्ही जिंकू शकताय हे दाखवलंय इथं मात्र विकेट किपर चेतन यांनी. आदरणीय जगन्नाथ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि काल अजित पाटील नो डाऊट कालच्या दिवसामध्ये खूप चांगलं झेल टिपलं होतं. अप्रतिम चेंडू अजून एक आता मात्र संघर्ष करावा लागेल मिताली इंटरप्राइज संघाचं. आणि काल अजय मी तर म्हणे की त्या झेलपेक्षा अजित पाटील यांनी जो विकेट किपिंगची भूमिका पार पडली होती का सुरेख यष्टीचित केलं होतं. आणि फायटर क्रिकेट म्हणून का ओळखला जातो जित पाटील हे सातत्याने आपण या खेळाडूला भिवंडीमध्ये पाहतोय. आणि वडगर म्हटलं तर सगळं खेळाडूचं त्यांना चांगला चेंडू सफल झाला होता. प्रश्न विचारला पण सहमत नाहीये. अजून एक चांगले चेंडू जिथे मात्र हाताळले. आता मात्र 4 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त इथं मात्र धावफलकावर आहे त्या 35. सुरुवात अप्रतिम झाली होती. इथं पाहिला आपण मित्रांनी संघाची पहिल्या 2 चेंडूवर 2 दर्जेदार चौका. अत्यंत मात्र काय कमबॅक केलंय या संघाने लक्ष्य एंटरप्राइज संघाने. अप्रतिम लाजवाब हाय क्वालिटीची गोलंदाजी पाहिली आपण इथं मात्र लक्ष्य एंटरप्राइजेस म्हणजे किशोर पाटील साहेबांचा संघ आहे. आणि बॅटिंग करणारा जो संघ पाहतो आपण मित्र एंटरप्राइजेस जय पाटील यांचा संघ आहे. यानंतर मानस एंटरप्राइजेस विपक्ष तनय एंटरप्राइजेस. अंतिम षटक टाकण्यासाठी आता मात्र कुठल्या गोलंदाजाला पाचारण करायला पाहिजे. लक्ष्य एंटरप्राइज संघाचा संगणक दर्शन पाटील. चांगली बॉलिंग अटॅक पाहिला पण आतापर्यंत आपण ज्या प्रकारे मात्र मारा केला होता आणि थांबून ठेवले आतापर्यंत 35 या धावसंख्येवर. तर किरण येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं. दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना आदरणीय मुकेशदादा पाटील साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. PPL मध्ये वर्ग प्रीमियर लीग 20-22 दुसरं आपण आणि हा शेवटचा दिवस आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण खेळण्यासाठी मात्र साहिल आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण दिवेश. अंतिम षटकामध्ये तुम्हाला 15 किंवा 20 धावापर्यंत मजल मारावी लागेल तरच 50 आकडा. पण किरण पाटील यांनी जर मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर रोख रक्कम 1000 रुपये दिल्या जाईल. आदरणीय संघाचे सर्व संघमालक किशोरदादा पाटील किशोर पाटील यांच्याकडून. आणि प्रति विकेटला इथं मात्र 200 रुपये आणि षटकाला सुद्धा 200 रुपये. चांगला चेंडू आडो बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न एका ट्रॅकवर दोन्ही गाड्या म्हणजे सुरक्षित पोहोचेल. पॉपिंग म्हणजे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. अंतिम षटक प्रगती पथावर. एक जरी विकेट प्राप्त केला तर 200 रुपये आणि हॅट्रिक जर पूर्ण केली विकेटची तर 1000 रुपये. गोलंदाज सज्ज होतोय. सफल झालंय. खूप वारंवार सफल होताना पाहतोय आपण इथं मात्र साहिल याला. आणि अजून एक निर्धाव अप्रतिम गोलंदाजी हाणामारीचे षटक आहे आणि 2 निर्धाव म्हणजे विकेट पेक्षा त्या चेंडूची किंमत जास्त होते. तर प्रत्येक डॉट चेंडूसाठी जलेंद्र पाटील साहेब यांच्याकडून 100 रुपये. यावेळेस मात्र एक सिंगल की मात्र 4 मध्ये परिवर्तन होईल. आता मात्र अजय मित्र म्हणेन की क्षेत्रशीला सुद्धा दोष देता येणार नाही. त्यापूर्वी मात्र या 2 धावा सहज कंप्लीट होते. या 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 37. 37. गावाची टुर्नामेंट आहे. आपलं गाव आहे आणि आपल्याच गावातले सर्व खेळाडू आहे आणि हेच आकर्षण असते. अजय आपण सातत्याने पाहतोय की प्रत्येक गावाची प्रीमियर लीग असतात तेव्हा संपूर्ण गाव मैदानावर असतोय. व्यासपीठावर संपूर्ण गावाचे एक प्रतिष्ठित नागरिक असतात आणि आयुष्यामध्ये याच्यापेक्षा एन्जॉय काय होऊ शकते. कोणालाही माहित नाही की आपलं आयुष्य किती वर्षाचं आहे. त्यासाठी एन्जॉय करा, चांगले राहा.
हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. लाईन चेक करताना पाहतोय आपण सुरेश अग्रसरांची दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 38. पण अंतिम षटक चांगला हाताळतोय आतापर्यंत गोलंदाज किरण पाटीलच्या माध्यमातून. सज्ज होताना राईट ऑफ द विकेट. निर्धाव चेंडूसाठी 100 रुपये. याच पात्र पुलचा फटका, हवाई फायर, प्रयत्न चांगला होता पण कॉर्नरच्या वरतून निघून गेले. आला या चेंडूवर दमदार हा षटकार. आता मात्र एक सामान्य धावसंख्या उभी करताना पाहतो आपण 44. येणारे इथून मात्र मला वाटते की शेवटचे 2 चेंडू असेल. 2 चेंडू मध्ये जर एखादा मोठा फटका तर 50 आकडा मिताली इंटरप्राइज संघ पूर्ण करेल. मग थोडीशी कठीण अग्निपरीक्षा घेऊ शकतात गोलंदाज. लक्ष्य इंटरप्राइज संघाच्या फलंदाजाचं साहिल सज्ज होते खेळण्यासाठी. यावेळेस पात्र लाईन कुठे हे चेक करतील. परत हा चेंडू टाकावा लागेल. स्वेर लाईन डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 45. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यापूर्वी मात्र दोन्ही संघाचे संगणक आपण सज्ज राहायचे टॉस करण्यासाठी. तनय एंटरप्राइजेस विपक्ष मानस. यावेळेस पात्र अजून एक चांगला चेंडू होता. प्लेड ऑन. 100 रुपये लागू झालेले आदरणीय जलिंदर पाटील साहेब यांच्या माध्यमातून. आणि स्वतः जलिंदर पाटील साहेब सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. पाहतोय आपण कालच्या दिवसामध्ये किशोर पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची रोख रक्कम आलेली आहे. निश्चित किशोर कृष्ण पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि आमचे जे संघ मालक आहेत ते मात्र अजून 200 रुपये. प्रमोद पाटील व्यासपीठावर आहे निराश असेल संघाच्या कामगिरीबद्दल. पण आयोजनामध्ये प्रमोद दादाचं नेहमीच खूप मोलाचं सहकार्य असते. वडगर गाव जर म्हटलं तर प्रमोद पाटील खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. तर अंतिम चेंडू असेल या इनिंगचं. दोन्ही संघाचे संगणक आपण सुद्धा सज्ज राहायचंय टॉस बॉक्समध्ये येऊन. मानस इंटरप्राइजेस विपक्ष तनय इंटरप्राइजेस. दोन्ही संघांनी मात्र 2-2 सामने जिंकलेत आणि फक्त नंबर 1 वर कुठला संघ जाईल तो सामना जिंकून. चांगला चेंडू होता खोल टप्प्याचा बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागून मात्र पाहतोय लॉंगले एका क्षेत्राकडे टाळलं होतं. एकदा पुन्हा दुसऱ्या दिवशी मागणी डेंजर थ्रो जातोय. पंचाचा बोट तिथं मात्र निश्चित आकाशाकडे जाताना पाहतोय आपण. अंतिम चेंडूवर फलंदाज धावचित फक्त 1 धाव. अशा तऱ्हेने 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण धावफल करूया त्या 46 आणि 47 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय मिताली इंटरप्राइजेस संघाने लक्ष्य इंटरप्राइजेसच्या संघासमोर. तर आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत. तनय इंटरप्राइजेस संघाचा संगणक आणि मानस इंटरप्राइजेस संघाचा संगणक आपण लगेच या. चला निश्चित वडगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून पाहतोय की आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला केबलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, असे आदरणीय विजयदादा पाटील साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे. आणि दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सत्तेचाळीस धावाचं टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी. तर टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाचे संगणक मानस इंटरप्राइजेस आणि तनय इंटरप्राइजेस संघाचा संगणक आपण लगेच यायचं आहे. दोन्ही संघाचे संगणक. चला आपण या मानस इंटरप्राइजेस संघाचा संगणक आणि तनय इंटरप्राइजेस संघाचा संगणक, कारण की वडगर गावचे समाजसेवक आदरणीय विजयदादा पाटील आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर दोन्ही संघाचे संगणक तनय इंटरप्राइजेस आदरणीय विजयदादा पाटील आपण या आणि दोन्ही मान्यवर आपण या. चला आपल्या शोभास्ते आपण टॉस करून घेणार आहोत. एक माजी सरपंच आहेत दोन्ही विजय पाटील दादा. आपण दोनाला विनंती, दोघंही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर आमचे प्रमुख मान्यवर आलेले आहेत पण संगणक आपण या. तनय इंटरप्राइजेस संघाचा संगणक आणि मानस इंटरप्राइजेस संघाचा संगणक. तर मानस इंटरप्राइजेस संघाचं संगणक आपलं स्वागत आहे, कारण की हाय क्वालिटीचं क्रिकेट आपण कालच्या दिवसामध्ये दाखवलेलं आहे आणि दोन्ही
संघाने मात्र 2-2 सामने जिंकलेत, म्हणजे ही जे वर्चस्व लढत ती नंबर 1 वर जाण्यासाठी. तर पाहतोय आपण क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे जालिंदर दादा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. टॉस बॉक्समध्ये एकीकडे पाहतोय आपण ज्याच्या नावाने हे काय कॉईन बॉक्स बनवले तर विद्यमान सरपंच निश्चित दादांचा खूप रोल आहे या वडगर गावासाठी. आणि पाहतोय आपण सरपंच मॅडमची प्रतिमा आणि दुसरीकडे वडगर प्रीमियर लीग. सरपंच मॅडम आलेला आहे, तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर मानस इंटरप्राइजेस संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कॉल गेलेला आहे. त्यापूर्वी मात्र कालच्या दिवसामध्ये तुमच्या संघाने खूप चांगली परफॉर्मन्स केलं होतं, 2 सामने जिंकलेले आहे. हा सामना म्हणजे नंबर 1 वर जाण्यासाठी तुमची लढाई असेल. नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण समोर जर मला पाहिलं आपण तने इंटरप्राइजेस संघाची खरी ताकद त्याची बॉलिंग अटॅक खूप मजबूत आहे. या संघाच्या अगेन्स्ट 5 षटकाचा सामना आहे. काय असं ठरवलं की किती धावेच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना 30 ते 35 धावांच्या आतमध्ये ओतण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्याकडे सोजन पाटील, दीपक पाटील चांगले असे धुरंधर आहेत, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे की यांना कमी धावापर्यंत ओतण्याचा प्रयत्न ठेवा आणि नंबर 8मध्ये वॅन ठेवा. आणि जिथं वडगर प्रीमियर लीग जर म्हटलं तर उत्सव आहे, जत्रा आपल्या गावाची क्रिकेटच्या माध्यमातून. आपण आतापर्यंत कालपासून आतापर्यंत फुल एन्जॉय करता का गावासोबत? येस, फुल एन्जॉय. आणि जिथं काल 2 सामने जिंकलेले आहे, म्हणजे ही एवढी मोठी लढत नाही आहे, पण नंबर 1चं हा काबीज करण्यासाठी लढाई असेल. तर जो संघ काल कायम होता की आज क्वालिफाईड केलेला आहे, म्हणून एखाद्या युवा खेळूला किंवा नवीन खेळूला या सामन्यात संधी देण्याचा प्रयत्न करणार नाही आहे तो संघ आहे, कारण की आम्ही फक्त तेव्हा हे वाढूच आहे. ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत निश्चित 40+ जर पाहिलं आपण भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव वडगर संघाचा, आणि त्याच संघातले एक ऑलराऊंडर जालिंदर दादा. नाणेफेक तुम्ही गमावलेली आहे, या सामन्याची नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होती का? नक्कीच महत्त्वाची होती आणि आम्ही नाणेफेक जिंकली असती तर फिल्डिंगच घेतली असती. पण इथं मात्र एक बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायची आहे. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकामध्ये असं काही ठरवलं की किती धावचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? आता त्यांच्यामध्ये बलाढ्य फलंदाज आहेत, दीपक, सोजन पाटील, संतोष पाटील, तर कमीत कमी धावांपर्यंत आणि जास्तीत जास्त धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि जित मी ज्या प्रकारे त्यांना प्रश्न विचारला होता की क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या वडगर गावाची जत्रा आहे आणि खूप एक चांगलं आयोजन आहे, तुम्ही स्वतः गावाचं नेतृत्व करते, तुमच्याकडून खूप काही अपेक्षित आहे, काय संदेश देणार वडगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून? खरोखर आमचा एक उद्देश आहे का पूर्ण गाव एकत्र आला पाहिजे आणि एकत्र खेळला पाहिजे. जे रागदोष असतात ते विसरून जायचं आणि एकत्रितपणाचा यो कार्यक्रम ठेवलेला आहे. यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन या टुर्नामेंटला सहभाग करून आणि एकत्र येऊन सगळ्यांनी सहभाग करायचा आहे. खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला. पण तर नाणेफेक आपण पाहिली तर मात्र जिंकले मानस इंटरप्राइजेस संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे मात्र सज्ज आहे अजय घरात. थैंक यू सो मच सुनील पवार. योगेश ने गेंदबाजी की शुरुआत की है. करो या मरो का मैच. विकेट का पतन हो सकता था लेकिन कैच ड्रॉप हुआ है. अभी पाटिल द्वारा गलती, बाहरी किनारा लगा था बल्ले का और विकेट के लिए 200 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा दीपक पाटिल की ओर से. और साथ में बल्लेबाज जो है जिग्नेश और किरण, उनके लिए लगातार 3 चौके और लगातार 3 छक्कों के लिए किशोर कृष्णा पाटिल साहब, इनकी ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा. टारगेट इस मैच में 47 रनों का है. बहुत ही महत्वपूर्ण मैच है वडगर प्रीमियर लीग में. शॉर्ट पिच गेंद, थोड़ा लेट खेला था, गेंद को टर्न होने दिया, उसके बाद पुल किया है. ज़्यादा ज़ोर से खेलने की कोशिश नहीं की थी. सिंगल लेते हुए वहाँ पर बैट्समैन किरण. स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन बिना किसी नुकसान के. आज सुपर संडे है, आज का दूसरा और अंतिम दिन वडगर प्रीमियर लीग 2022 का. वीपीएल का ये दूसरा संस्करण बहुत ही शानदार तरीके से आयोजन किया गया है. हमें इस समय कालवार के कालिका माता क्रिकेट ग्राउंड पर, और कालवार के जो लोग हैं उनको भी हम थैंक्स कहते हैं उनके सपोर्ट के लिए. इस बार फ्रंट फुट पर आकर लॉफ्ट करना चाहते थे, ठीक तरह से खेल नहीं पाए. किरण पाटिल, इनके लिए ज़्यादा इनामात है. एक 6 के लिए 5000 रुपयों का कैश प्राइज किशोर कृष्णा पाटिल इनकी ओर से. अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, फिर से फ्रंट फुट पर आए थे, लेकिन बहुत बढ़िया गेंदबाजी. एक और डॉट गेंद, लगातार 2 डॉट गेंदे इस ओवर में हम देखें तो कुल मिलाकर 3 डॉट गेंदे कर चुके हैं योगेश. कल उनका जन्मदिन था और कल के पहले मैच में मैन ऑफ द मैच भी बने थे कप्तान योगेश पाटिल.
शानदार गेंदबाजी करते हुए। टारगेट बहुत बड़ा नहीं है लेकिन मैच काफ़ी बड़ा है और उसको देखते हुए ये जो टारगेट है 47 रनों का, ये भी अब कहीं ना कहीं बड़ा लगने लगा है। शुरुआत थोड़ी धीमी देखने को मिल रही है लक्ष्य एंटरप्राइजेस की। मिताली एंटरप्राइजेस और लक्ष्य एंटरप्राइजेस के बीच में ये बड़ा मैच। और की अंतिम गेंद इस बार बल्ले की बॉटम पर लगी है लेकिन गैप में ट्रैवल हो रही है। शानदार फील्डिंग गली में, केवल 1 रन लेने का अवसर वहां पर और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। स्कोर केवल 3 रन बिना किसी नुकसान के। काफी धीमी शुरुआत देखने को मिल रही है। 1 ओवर के पश्चात स्कोर केवल 3 रन बिना किसी नुकसान के। बचे हुए 4 ओवर्स में 44 रनों की आवश्यकता है लक्ष्य एंटरप्राइजेस को यह मुकाबला जीतने के लिए। मिताली एंटरप्राइजेस जय पाटिल फेम टीम और लक्ष्य एंटरप्राइजेस किशोर पाटिल फेम टीम। वडगर का ये टेनिस बॉल क्रिकेट का महासंग्राम। कल टूर्नामेंट का आगाज हुआ था और कल काफी अच्छे माहौल में यहाँ पर क्रिकेट खेला गया। हालांकि कल की जो मैचेस थे ज़्यादातर एक तरफा रहे लेकिन आज उम्मीद यह है कि काफ़ी रोमांचक मैचेस हमें देखने को मिलेंगे क्योंकि आज अंतिम दिन है, सुपर संडे है, रोचक रविवार है। ये पहला मुकाबला है। इसके बाद मानस एंटरप्राइजेस और तनय एंटरप्राइजेस के बीच में ग्रुप बी का मैच रहेगा। फिलहाल ग्रुप ए का मैच चल रहा है और क्वालिफाई होने के लिए दोनों भी टीमें पूरी तरह से तैयार है लेकिन कोई एक ही टीम क्वालिफाई करने वाली है सेमीफाइनल के लिए। जो जीतेगा वो सेमीफाइनल में पहुंचेगा और जो हार जाएगा वो टूर्नामेंट से बाहर जाएगा। आज का तीसरा मैच प्रिंस एंड श्रेय एंटरप्राइजेस और रेहान एंटरप्राइजेस के बीच में खेला जाएगा, ग्रुप ए का मुकाबला। और उसमें हालांकि देखा जाए तो प्रिंस एंड श्रेय एंटरप्राइजेस ऑलरेडी क्वालिफाई कर चुकी है। रेहान एंटरप्राइजेस केवल फॉर्मेलिटीज़ पूरी करने के लिए मैदान में उतरेगी और कहीं ना कहीं उनके प्रतिष्ठा की लड़ाई होगी। और आखिर में जो मुकाबला है, चौथा मैच आज का, रॉयल किंग और कालिका माता एंटरप्राइजेस के बीच में ग्रुप बी का मैच रहेगा। दोनों भी टीमों की चुनौतियां खत्म हो चुकी है। रॉयल किंग के रोहित का कहना है कि वो पूरा भोजन का आनंद लेने के बाद ही मैदान में उतरेंगे लेकिन कल रोहित ने बहुत शानदार बैटिंग की थी। हालांकि उनको अन्य बल्लेबाजों का साथ नहीं मिला, नहीं तो कल रॉयल किंग मुकाबला जीत भी सकती थी। नेवर लेकर गेंदबाज दिवेश, जगह मिली है, गेंद हवा में है, डीप कवर में खिलाड़ी मौजूद और बढ़िया कैच। कप्तान खुद वहां पर तैनात थे, कोई गलती नहीं की योगेश ने और ये रहा पहला विकेट। जिग्नेश ने कहीं ना कहीं निराश किया लेकिन शायद उनका आउट होना भी कहीं ऐसा ना हो कि बेहतर साबित हो जाए उनकी टीम के लिए, क्योंकि नए बैट्समैन दर्शन पाटिल मैदान में आए हैं। कप्तान और एक ट्रम्प कार्ड खिलाड़ी, आइकॉन प्लेयर है। कल मैच जिताया था, 74 रनों का जो टारगेट था उसको चेस करते हुए लक्ष्य एंटरप्राइजेस ने मुकाबला जीता था। धुआंधार बैटिंग की थी दर्शन ने और दर्शन यदि 2 ओवर भी क्रीज पर टिक जाते हैं तो वो खेल का पासा पलट कर रख सकते हैं और मैच पूरी तरह से अपनी टीम के पक्ष में झुका सकते हैं। लेकिन थोड़ा सा दबाव भी रहेगा क्योंकि वो यदि जल्दी आउट हो जाते हैं तो फिर टीम काफी गहरे संकट में फंस सकती है। स्कोर इस समय 3 रन 1 विकेट के नुकसान पर। दिवेश दाहिने से ओवर द विकेट जाते हुए फुल लेंथ गेंद ड्राइव करने का प्रयास, पूरी तरह से बीट हुए बैट्समैन। शानदार गेंदबाजी। स्ट्राइक इस समय किरण के पास है और किरण के लिए तो स्वर्णिम अवसर है। एक छक्का भी लगाते हैं तो 5,000 रुपयों का कैश प्राइज उनको दिया जाएगा किशोर कृष्णा पाटिल साहब की ओर से। अगली गेंद, ओ इस बार छिड़कानी करने का प्रयास, खुद ही निकल गए हैं पेविलियन की राह पर। लेकिन देखना है कि अंपायर का क्या निर्णय आता है। नॉट आउट। बल्लेबाज चाहते थे कि वो आउट हो जाए लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ था। बढ़िया गेंदबाजी देखने को मिल रही है दिवेश द्वारा।
देखना है कि अब किरण क्या कर पाते हैं। इस बार छोटी गेंद बैकफुट पर जाकर पुल किया है, अच्छा स्ट्रोक, डीप में खिलाड़ी मौजूद है और 2 रन लेना चाहते हैं दर्शन। हालांकि पहले ऐसे लगा था कि एक ही रन पर संतुष्ट होंगे, लेकिन दर्शन को भी पता है कि इसके बाद भी 3 ओवर्स का खेल बचा हुआ है और दर्शन एक ऐसे बल्लेबाज है जो 1 ओवर में भी मैच का रुख अपनी ओर पलट कर रख सकते हैं। फील्डर ने गलती की थी, थोड़ा सा मिसफील्ड वहां पर हुआ था डीप स्क्वायर लेग की जानिब, उसका फायदा उठाया गया है। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल प्रगति पर। सुपर संडे की ये पहली पेशकश है, आज का ये पहला बड़ा मुकाबला, करो या मरो का मैच है दोनों टीमों के लिए। स्विंग एंड मिस, बहुत ज्यादा ऑफ स्टंप के बाहर निकलकर खेलने का प्रयास, फाइन लेग की तरफ खेलना चाहते थे लेकिन गेंद पहले निकल गई थी। बल्ला थोड़ा देरी से आता हुआ बैट्समैन किरण का, स्ट्रगल कर रहे हैं, गेंद उनके बल्ले पर ज्यादातर आ नहीं रही है, डॉट गेंदें ज्यादा खेल रहे हैं। अभी तक 5 गेंदों का सामना किया है, सिर्फ 3 रन बना पाए हैं किरण। समीकरण कहीं ना कहीं कठिन होता जा रहा है यहां से, और 42 रनों की जरूरत, 19 गेंदें शेष। दिवेश के ओवर की अंतिम गेंद, इस बार थोड़ा सा अतिरिक्त उछाल था, आगे निकले थे बैट्समैन लेकिन फिर से कोई संपर्क गेंद और बल्ले के बीच में नहीं बना पाए। एक और डॉट गेंद और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ दिवेश का। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर केवल 5 रन 1 विकेट के नुकसान पर। लक्ष्य एंटरप्राइजेस टीम इस समय 47 रनों का पीछा कर रही है मिताली एंटरप्राइजेस के सामने, यानी कि अब बचे हुए 3 ओवर्स में 42 रनों की आवश्यकता है। आवश्यक रन रेट जो है वो अब 12 रन प्रति ओवर, 14 रन प्रति ओवर। 18 चेंडू आणि 42 धावा। एक छोटा सा ब्रेक है, तब तक आइए सुनते हैं कुछ मधुर संगीत। बाईस में गजब का ये मैच। हालांकि लक्ष्य एंटरप्राइजेस टीम जो है वो अपने लक्ष्य से अभी भी काफी दूर नजर आ रही है। 18 गेंदों में 42 रनों की आवश्यकता है, कठिन चुनौती है, लेकिन दर्शन पाटिल अभी भी क्रीज पर मौजूद है। हालांकि वन डाउन खेलने आए हैं लेकिन कोई भी गेंद का सामना अभी तक उन्होंने नहीं किया है। अब स्ट्राइक दर्शन पाटिल के पास है और ये ओवर काफी महत्वपूर्ण ओवर होने जा रहा है। अभी पाटिल आक्रमण पर आते हुए, गेंदबाजी में पहला परिवर्तन। जब अभी पाटिल बल्लेबाजी के लिए आए थे तब दर्शन गेंदबाजी के लिए आए थे, और जब दर्शन बैटिंग के लिए आए हैं तो अभी पाटिल गेंदबाजी के लिए आए हैं। तो ये 2 आइकॉन प्लेयर्स के बीच की जंग है और कहीं ना कहीं इस मैच का रिजल्ट भी इस बैटल पर निर्भर कर रहा है। ये बैटल जो जीतेगा शायद उसकी टीम मुकाबला जीत सकती है, ऐसी संभावनाएं यहाँ पर निर्माण हो रही है। अभी पाटिल की पहली गेंद और ड्राइव किया, गेंद हवा में, सामने फील्डर है लेकिन फील्डर तक कैरी नहीं हुई गेंद, लॉन्ग ऑफ पर मिस फील्ड और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन।
महत्वपूर्ण बाउंड्री आती हुई दर्शन पाटिल के बल्ले से दर्शन का खाता खुला। जय पाटिल ने कैच की कोशिश की थी, लेकिन कैच करना बहुत मुश्किल था, कैच भी नहीं कर पाए और ना ही बाउंड्री बचा पाए। अब फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, जय पाटिल सर्कल के अंदर एक्स्ट्रा कवर की दिशा में, एक शॉट थर्ड मैन है, एक बैकवर्ड पॉइंट है, एक शॉट फाइन ले गए। अगली गेंद इस बार बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया है, कवर ड्राइव, गैप ढूंढ लिया है, लाजवाब शॉट, 4 रन और। कमाल की बल्लेबाजी करते हुए दर्शन पाटिल बैक टू बैक चौके निकले हैं दर्शन के बल्ले से। और ये जो बड़ा बैटल है इस मुकाबले में, कहीं ना कहीं बल्लेबाज यहाँ पर जीतते हुए नजर आ रहे हैं, लेकिन आवी पाटिल कभी भी वापसी कर सकते हैं। और इस बार स्विच हिट का प्रयास ठीक तरह से टाइम नहीं कर पाए अपने शॉट को और गैप में भी नहीं खेल पाए, लेकिन सिंगल लिया है और सिंगल से ही संतुष्ट करना पड़ेगा। किरण पाटिल जो है वो कहीं ना कहीं अपना विकेट फेंकना चाहते हैं, लेकिन किरण पाटिल को भी अपना रोल यहाँ पर समझना होगा। कुछ रन्स यदि वो भी बनाते हैं तो निश्चित रूप से उनकी टीम के लिए उतना ही फायदेमंद साबित हो सकता है। 9 रन इस ओवर से आ चुके हैं, टीम का स्कोर अब 14 रन, 1 विकेट के नुकसान पर। विकेट काफी हाथ में है और दर्शन खासतौर पर हम देख रहे हैं कि अच्छी बैटिंग कर रहे हैं। यहां से अभी भी 33 रनों की जरूरत। अगली गेंद इस बार पुल करना चाहते थे, ठीक तरह से खेल तो नहीं पाए हैं और आउट, हिट विकेट हो गए हैं। जी हाँ, किरण पाटिल आखिरकार पेविलियन में लौटते हुए। इस विकेट के गिरने के बाद शायद ज़्यादा दुख नहीं हुआ होगा लक्ष्य एंटरप्राइजेस को, क्योंकि किरण वैसे भी काफ़ी ज़्यादा स्ट्रगल कर रहे थे और आखिरकार हिट विकेट के रूप में उन्होंने अपना विकेट फेंक दिया है। नए बल्लेबाज कल्पेश बीच मैदान में, ये जोड़ी बहुत महत्वपूर्ण रहेगी। मुकाबला अभी भी हम देखें तो बराबरी का नज़र आ रहा है। 14 रन बने हैं, 2 विकेटें गिरी है, यहाँ से 33 रन और चाहिए। 14 गेंदों का खेल शेष है। बैटिंग पावर प्ले का ओवर भी बाकी है और अगले ओवर में निश्चित रूप से बैटिंग पावर प्ले लिया जाएगा। नए बल्लेबाज के पास स्ट्राइक, अभी को सफलता मिली है। स्लॉग स्वीप किया, गेंद हवा में, टॉप एज है, खुद गेंदबाज ने कॉल दिया है लेकिन नहीं पहुंच पाए। नोमैंस लैंड में जाकर गिरी गेंद, वहां पर सर्कल के अंदर ऑन साइड में कोई खिलाड़ी नहीं था, नहीं तो कैच का मौका बन सकता था। अच्छा प्रयास था अभी पाटिल का और इसी बीच 2 रन लेने का मौका था बैट्समैन के पास। खाता खुला इन 2 रनों से कल्पेश का। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन, 2 विकेटों के नुकसान पर। काफी रोमांचक स्थिति में यह मुकाबला। 13 गेंदें बाकी है और इन 13 गेंदों में 31 रनों की जरूरत है। जिस तरह से कल हमने देखा था कि 3 ओवर में एक समय 53 रन चाहिए थे और वो टारगेट भी हासिल किया गया था लक्ष्य एंटरप्राइजेस द्वारा। इस बार लो फुल टॉस स्वीप किया है, डिप में बहुत ही शानदार फील्डिंग, डिप स्क्वायर लेग की तरफ, निश्चित रूप से बाउंड्री बचाई गई है। रनआउट का मौका जरूर था लेकिन सटीक थ्रो इस बार देखने को नहीं मिला। हालांकि फील्डिंग लाजवाब और इसके साथ ही 2 रन पूरे। तो ओवर समाप्त होता हुआ तीसरा, स्कोर हुआ है 18 रन, यानी कि बचे हुए 2 ओवर्स में 29 रनों की जरूरत। बैटिंग पावर प्ले का इशारा करते हुए अंपायर। कहीं ना कहीं इस मैच का सबसे इंपॉर्टेंट ओवर अब होने जा रहा है। 12 गेंदें और 29 रन। क्या दर्शन का विकेट यहां पर प्राप्त कर सकते हैं गेंदबाज, ये देखने वाली बात होगी। बहुत ही तेज और चमकदार धूप इस समय मैदान में खिली हुई है।
कल्पेश भी एक अच्छे बल्लेबाज है और कल्पेश भी जिस तरह से खेल रहे हैं निश्चित रूप से वो भी कुछ लंबे हिट्स लगा सकते हैं। 4 पर बैटिंग करते हुए कल्पेश 2 गेंदों का सामना किया है। पहली गेंद पर मिस टाइम स्ट्रोक खेल बैठे थे लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं था। कमाल का ये मुकाबला, दोनों टीमों ने अच्छा क्रिकेट खेला है। अभी तक हम देख रहे हैं कल 2-2 मैच खेले दोनों टीमों ने, एक में जीत मिली एक में हार मिली और उस वजह से ये मैच अब करो या मरो का मैच बन गया है। एक तरह से क्वार्टर फाइनल मुकाबला है दोनों टीमों के दृष्टिकोण से। जीतने वाली टीम सेमीफाइनल में खेलेगी VPL सीजन 2 में। 3 टीमें तो क्वालिफाई कर चुकी है। इस बीच आदरणीय सुंदर गौरव पाटिल साहब का शुभागमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत। माननीय श्री विकास मुकादम साहब का भी शुभागमन होता हुआ आपका भी हार्दिक स्वागत है। नेवर लेकर दिवेश पुल करने की कोशिश, बढ़िया गेंद, छकाया पूरी तरह से वहां पर दर्शन पाटिल को। अब 11 गेंदें और 29 रन। रोमांचक मैच और जिस तरह की मैच की उम्मीद थी उसी तरह से ये मैच घट रहा है। दोनों भी टीमें एड़ी चोटी का जोर लगा रही है। बैटिंग पावर प्ले का ओवर है। मात्र 3 खिलाड़ी इस समय सर्कल के बाहर, जिसमें से ऑन साइड में 2 खिलाड़ी है, एक डीप मिड विकेट की तरफ, एक वाइड ऑफ लॉन्ग ऑन खिलाड़ी रखा गया है। ऑफ साइड में एक खिलाड़ी है डीप कवर पॉइंट की तरफ और बाकी के सभी खिलाड़ी सर्कल के अंदर। दिवेश एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार शॉर्ट पिच गेंद, पुल किया, जबरदस्त स्ट्रोक, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। आखिरकार दर्शन ने हवाई फायर किया। पिछले ओवर में 2 शानदार चौके लगाए थे ऑफ साइड में, लेकिन इस बार ऑन साइड में पुल करते हुए डिप स्क्वेरिश मिड विकेट के ऊपर से छक्का जड़ा है। इससे पहले भी पुल करने का प्रयास किया था लेकिन वो गेंद गुड लेंथ से थोड़ी आगे थी। ये गेंद थोड़ी शॉर्ट पिच गेंद रही दिवेश की और उसका भरपूर फायदा उठाया गया है। समीकरण बदलता हुआ 10 गेंदें शेष है। जीतने के लिए अभी भी 23 रनों की जरूरत। 10 balls and 23 runs to get। एक थ्रिलिंग कॉन्टेस्ट। फिर से पुल किया है, फिर से गेंद हवा में और फिर से गेंद हवा से बातें करती हुए मैदान के बाहर, एक और छक्का। लगातार 2 गेंदों पर 2 छक्के। दर्शन का बेहतरीन प्रदर्शन और बाउंड्री के लगातार दर्शन करा रहे हैं गेंद को। और यदि अगली गेंद पर भी छक्का जड़ते हैं तो लक्ष्य एंटरप्राइजेस के ओनर किशोर पाटिल साहब की ओर से 1000 रुपये का कैश प्राइज दिया जाएगा। समीकरण अब कहीं ना कहीं थोड़ा सा आसान करते हुए बैट्समैन दर्शन 1 मैन आर्मी का रोल अदा करते हुए अपनी टीम के लिए 21 रनों पर बैटिंग करते हुए टीम का स्कोर हुआ है 30 रन और बची हुई 9 गेंदों में 17 रनों की आवश्यकता। यह विकेट काफी महत्वपूर्ण है। यदि मिताली एंटरप्राइजेस को मैच जीतना है तो मेरे ख्याल से दर्शन को आउट करना होगा, नहीं तो दर्शन ये मैच लेकर जा सकते हैं। और लगातार अब शॉर्ट पिच गेंदबाजी देखने को मिल रही है। दिवेश भी काफी दबाव में नजर आते हुए। अगली गेंद, इस बार फुल टॉस, सामने ड्राइव कर दिया है, लॉन्ग ऑन बहुत वाइड है और नहीं पहुंच पाए फील्डर। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 4 रन। दर्शन पाटिल की आतिशी विस्फोटक और विध्वंसक बल्लेबाजी देखने को मिल रही है वडगर प्रीमियर लीग सीजन 2 में।
8 गेंदे शेष है, 13 रनों की मात्र जरूरत। और दर्शन जैसे बल्लेबाज के लिए यह समीकरण बिल्कुल भी मुश्किल नहीं हो सकता है। गजब की बैटिंग करते हुए दर्शन, वापसी करनी होगी दिवेश को। और इस बार बैकफुट पर जाकर पंच किया है, कवर्स की दिशा में लाजवाब शॉट, 6 रन। पूरी तरह से मैच का रुख पलट कर रख दिया है दर्शन पाटिल ने। और यही चर्चा भी हो रही थी कि दर्शन यदि क्रीज पर टिक गए तो निश्चित रूप से मैच के जीतने के आसार बढ़ सकते हैं लक्ष्य एंटरप्राइजेस के। और वैसा ही होता हुआ 7 गेंदों में अब केवल 7 रन चाहिए। 2 ओवर में 29 रन चाहिए थे, काफी खर्चीला ओवर। इस बार ग्लांस कर दिया है, फाइन खेला है, शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है सीधे फील्डर के पास और एक तेज सिंगल लेते हुए, चूंकि ओवर की अंतिम गेंद थी तो सिंगल वहां पर लेना मुनासिब समझा बैट्समैन दर्शन ने। स्ट्राइक अपने पास रखते हुए 4 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 41 रन, 2 विकेटों के नुकसान पर लक्ष्य एंटरप्राइजेस। और जीतने के लिए आखिरी ओवर में केवल 6 रनों की जरूरत। दर्शन पाटिल को 1000 रुपयों का कैश प्राइज यहां पर दिया जाएगा लक्ष्य एंटरप्राइजेस के प्रोप्राइटर ओनर किशोर पाटिल साहब की ओर से। काफी खुश है इस समय किशोर पाटिल साहब, क्योंकि टीम कहीं ना कहीं जीत की तरफ बढ़ रही है। हालांकि खेल है क्रिकेट का और क्रिकेट के खेल में कभी भी कुछ भी हो सकता है। ये खेल महान अनिश्चितताओं से भरा हुआ है। 6 गेंदे और 6 रन। छह गेंदे 6 रन। रोमांचक है ये मैच। रोचक और दिलचस्प क्रिकेट की आज पूरे दिन भर यहाँ पर उम्मीद की जा रही है। वडगर प्रीमियर लीग का ये दूसरा संस्करण और आज का सुपर संडे अंतिम दिन है टूर्नामेंट का। शाम के सत्र में हमें पता चलेगा कि कौन बनेगा विजेता। 3 टीमें पहले ही सुपर 4 के लिए क्वालिफाई हो चुकी है, अर्थात सेमीफाइनल्स के लिए। मानस एंटरप्राइजेस, तनय एंटरप्राइजेस और प्रिंस एंड श्रेय एंटरप्राइजेस। अब चौथी टीम कौन सी बनेगी ये देखने वाली बात है। क्या लक्ष्य एंटरप्राइजेस या फिर मिताली एंटरप्राइजेस? पलड़ा इस समय फिलहाल भारी नजर आ रहा है लक्ष्य एंटरप्राइजेस का। आखिरी ओवर लेकर साहिल, और साहिल को भेज दिया मैदान के बाहर, 6 रन। और इसके साथ ही सेमीफाइनल में प्रवेश करती हुई लक्ष्य एंटरप्राइजेस। दर्शन ने कमाल कर दिया है, शानदार बैटिंग दर्शन की। हार्दिक हार्दिक अभिनंदन लक्ष्य एंटरप्राइजेस एंड हार्ड लक मिताली एंटरप्राइजेस। मिताली एंटरप्राइजेस संघाने देखील चांगलं क्रिकेट पेश केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये, मात्र त्यांचं आव्हान आता मात्र संपुष्टात आलेलं आहे। काही हरकत नाही, क्रिकेट आहे, एक संघ जिंकणार आहे, एक संघ पराभूत होणार आहे, मात्र खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। तर लगेच आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे। आणि नो डाऊट वन अँड ओनली दर्शन पाटील इज द मॅन ऑफ द मॅच। अप्रतिम फटकेबाजी, चौकार षटकारांचा अक्षरशः मुसळधार पाऊस पाडला या कालिका माता क्रीडा नगरीमध्ये। दर्शननं 4 षटकार आणि 3 चौकार त्यांनी ठोकले। 38 धावांची नाबाद खेळी साकारली दर्शननं। कॅप्टन्स नॉक आणि एक गडी देखील बाद केला होता। सुंदर पाटील साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय द्यायचं आहे, स्पॉन्सर्ड बाय मिस्टर अशोक टकले। तसेच लक्ष्य एंटरप्राइजेसचे ओनर किशोर पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। जय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ते देणार आहोत। जगन्नाथ पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे। आणि जय पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे। जय पाटील मिताली एंटरप्राइजेस संघाचे सर्वे सर्वा।
किरण पाटील आपण देखील व्यासपीठावर यायचं. आपल्यासाठी देखील कॅश प्राइज आहे 200 रुपयांचं किशोर कृष्णा पाटील यांच्याकडून. तर हे 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आपण देतोय. वेल डन दर्शन, कॉंग्रॅच्युलेशन्स. किरण पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. किरण पाटील यांनी एक गडी बाद केला होता. जालिंद्रनाथ पाटील यांच्याकडून देखील 100 रुपयांचं पारितोषिक आहे. किरण थांबायचं आहे आपण. किरण आपण थांबायचं आहे. आणि किशोर पाटील साहेब यांच्याकडून देखील 200 रुपये म्हणजे एकूण 500 रुपयांचं कॅश प्राइज. 200 रुपये आपण दिलेत, आणखी 300 रुपये आपण देतोय. किरण पाटील आपण पुढे यायचं आहे. काही हरकत नाही, आपला संघ पराभूत झाला, मात्र निश्चितच चांगला खेळ आपल्याकडून देखील पाहायला मिळाला. मिताली एंटरप्राइजेस पण लक्ष्य एंटरप्राइजेस संघानं सामना जिंकलाय आणि किरण पाटील लक्ष्य एंटरप्राइजेस मध्ये आहेत. अभिनंदन. सो लगेच आपण पुढच्या मॅच कडे जाणार आहोत. आजचा दुसरा सामना ग्रुप बी मधून हा सामना असणार आहे. दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत, मात्र ग्रुप बी मधून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कुठला संघ असेल यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मानस एंटरप्राइजेस विरुद्ध तनय एंटरप्राइजेस. आणखी आपण पारितोषिक देणार आहोत. विकेट किपर चेतनने जो झेल टिपला होता या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट असा झेल, त्यासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक किशोर पाटील साहेबांकडून आहे. चेतन पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे.